नमस्कार, मी सुधीर बाळासाहेब डोके, कुमशेत. तर मी या शेतामध्ये मार्चच्या एंडिंगला कोबीची हार्वेस्टिंग केली होती. ती हार्वेस्टिंग करताना आमच्या इथलाच एक जवळचा व्यापारी आवटे मळ्यातला माळुंगे पटवळचा मंगेश आवटे म्हणून, तर त्याला कोबी दिली होती. तर ते दिली असताना त्यावेळेस कोबीचं मार्केट डाऊन होतं. तर ते डाऊन असताना कोबी फक्त ₹1 किलोने त्याला दिली, किलोला फक्त ₹1. तर त्या हिशोबाने त्यांनी माझ्याकडून जवळजवळ 6 पिकअप माल काढून दिला. 6 पिकअपचं जवळजवळ 20 टनाच्या वरती कोबी गेली. पूर्णपणे ₹62,000 पेमेंट त्याच्याकडे झालं होतं. तर त्यांनी आज तागायत मला फक्त ₹15,000 दिले. त्याच्याकडे अजून ₹47,000 पेमेंट बाकी आहे. तर मी आता त्याच्याकडे घरी जर आणायला गेलो तर तो गेल्यावरती उडवडीची उत्तर देतो. त्याची बायको काही पण अश्लील भाषेत काही पण वेगळे चाळे. मला एक सांगा, तुम्ही त्या व्यापाऱ्यावर विश्वास ठेवलाच कसा काय, किंवा इतर ठिकाणी त्याची काय अशी आरडाओरडा आली आहे का? तो 2 वर्षापूर्वी माझा धान्याचा प्लॉट होता. त्या प्लॉट मध्ये आपण जसा वाट सुरू एखादा व्यापारी आपल्याला न सांगता येतो का, तसा तो माझ्याकडे आला. तो आल्याच्या नंतर माझा धाना त्यांनी मागितला, पण त्याचा आमचा काही सौदा झाला नाही. सौदा नाही झाला, मग त्यांनी नंबरांची देवाणघेवाण केली. मग मध्ये आधी तो विचारायचा, शेठ आहे का दाना, मेथी आहे का, किंवा इतर कोणता माल लावलाय, काय केलं. तसं काय आपली वैचारिक पातळीवरती त्यांनी विचारपूस केली. त्याच्यानुसार 2 वर्ष फक्त फोनवरती ओळख राहिली. बाकी काही कोणताही व्यावहारिक गोष्टीशी आमचा काही संबंध आला नाही. तुम्ही आजूबाजूला विचारपूस केली नव्हती का, हा व्यापारी फसू शकेल, किंवा मग खरंच हा तेवढ्या तोडीचा आहे का? नाही, ती चौकशी करायला मी चुकलो, फसलो म्हणायचं थोडक्यात. तर म्हटलं होतं आता बाजार फार कमी आहेत कोबीला, ₹1 किलो म्हणजे काय किरकोळ मध्ये, त्याच्यामध्ये होणार तरी किती पैसे होते. म्हटलं जाऊ द्या, नेतोय तर नेऊ द्या, त्याला ₹2 भेटतील, आपल्याला ₹2 भेटतील, अशा हिशोबाने मी त्याला कोबी दिली. पण तो फसवेल इतकं आणि पुढे इतका मला त्रास दिला हे असं कधी वाटलंच नव्हतं. आता काय म्हणणं आहे? आता म्हणणं इतकंच आहे का, मी त्याच्याकडे 4 वेळा मागायला गेलो, तो पळ काढतो त्याच्या घरापासून. त्याच्या घरापासून गेलं का वेगळे वर्तणूक करतो, काही आडवं तिडवं बोलतो. त्याची बायको पण आडवं तिडवं बोलत राहते, काही अश्लील भाषेत काही चाळे करते, किंवा माझ्यावरतीच गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करतो. किंवा त्याच्या घरापर्यंत गेलं का तो फाशी घ्यायची भूमिका घेतो, जे मला फाशी घ्यायची. आता त्यांनी फाशी घेतल्याने मला काय होणार आहे का, किंवा मी जर त्याच्याकडे पैसे मागायला गेलो, त्या फाशीचा माझा काही संबंध. थोडक्यात तो तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करतोय. तर आता मला एवढंच म्हणायचंय का, तो तर माझे आत्ताही ₹47,000 त्याच्याकडे बाकी आहे, तो ₹47,000 देत नाही. पण भविष्यात जर असे शेतकरी त्याला भेटले आणि त्यांनी असा गंडवण्याचा प्रयत्न केला, तर ते शेतकरी गंडवून त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. किंवा एखाद्याची शेतकऱ्याची परिस्थिती आर्थिक खालावलेली असेल, त्याच्यात जर यांनी असं त्यांना गंडवलं तर त्यांची कुटुंबाची परिस्थिती अजून बिघडू शकते. तर मला एवढंच म्हणायचं की इतर कुणी पण माल देताना हा व्यापारी आला किंवा याच्यासोबत हा काय करतो, एजंट. व्यापाऱ्याचं नाव काय? मंगेश आवटे, माळुंगे पडवळ. हा असा व्यापारी हा काय करतो, प्रत्येक गावामध्ये याचा कोण ना कोणतरी एजंट असतो किंवा एखादा ओळखीचा माणूस असतो. तो एखाद्या प्लॉट मागे त्याला ₹2,000-4,000 देतो, त्यानुसार तो प्लॉट घेतो आणि परत त्या गावात परत जातच नाही. हा एक गाव धरत चालतो. ज्यावेळेस मी त्याच्या गावात चौकशीला गेलो त्यावेळेस मला असं सांगितलं की याची 3 तालुक्यात इतकी बोंबे गेला, मालच कोण देत नाही. तुमच्या गावात अजून अशा ह्या व्यापाऱ्याकडून काय प्रकार घडलेत का? नाही, त्याला सगळ्यात पहिला मीच. मला यातून एवढं एकच सांगायचंय का, मी आता तर फसलोय त्या माणसाच्या नादी लागून. माझे पैसे भेटतील कधी मला त्याची गॅरंटी नाही, आणि तो तर काय द्यायच्या मनस्थितीत नाही, किंवा त्याची भूमिका पण तशी वाटत नाही. तर इतर कोणी नवीन ठिकाणी तो कुठून पण येईल, कोणताही मध्ये कमिशन एजंट घालीन, कोणी एखादा ओळखीचा जोडीदार घालीन, मी रोख देतो लगेच देतो, असे काही चाळे तो करील, काही सांगेल. तर त्याला कोणी अन्यथा दुसरे कोणतेही शेतकरी माल देऊ नका, असं माझं वैयक्तिक मत आहे. का तर दिला तर तो पैसे दिल्याची गॅरंटी नाही. 4 तालुक्यांमध्ये याचं नाव खराब आहे. या 4 तालुक्यांमध्ये याला कोणी माल देत नाही. स्वतः त्याच्या गावामध्ये कोणालाही विचारायला गेलं तरी सांगतात तुम्ही याच्यापाशी फसले कसे काय. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे का कोणी याला माल देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.